परभणी जिल्ह्यामधील कळगाव शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये हाणामारी, बंदोबस्तामध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण झाली आहे। 16 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। भंडारा जिल्ह्यात एमपीएससीच्या गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रविवारी 2 फेब्रुवारीला 10 परीक्षा केंद्रांवर आयोजन। 2649 उमेदवार देणार परीक्षा आणि या परीक्षेदरम्यान मुख्य पर्यवेक्षक, उपपर्यवेक्षक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 424 कर्मचारी तैनात असतील। रत्नागिरीमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिरात फुलांची सजावट, मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता। परभणीतील शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची अपेक्षा, त्यामुळे कापूस घरात पडू नये। कापसाला सध्या 7,000हून अधिकचा दर मिळतोय। विहिरीत पडलेल्या बिबट्याला 1.5 तासात केलंय रेस्क्यू। निमगाव वाघा परिसरामधील उधार वस्तीवरची घटना आहे। 80 फूट खोल विहिरीत पडला होता बिबट्या। नाशिकमध्ये फायर ऑडिट नसणाऱ्या इमारती होणार सील। अशा इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला जाईल। फायर ऑडिट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा नोटीसमधून अल्टिमेटम देण्यात आला आहे। सोलापूरच्या बार्शीमधून आंतरराज्य ट्रॅक्टर चोरांची टोळी जेरबंद। बार्शी तालुका पोलिसांची कारवाई। या टोळीकडून 55,65,000चा मुद्देमाल जप्त, तर 4 आरोपींना अटक। अमरावतीमध्ये 52वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन। माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख विज्ञान नगरीमध्ये बाल वैज्ञानिकांची मांदियाळी। राज्यभरातून 330 विद्यार्थी अमरावतीमध्ये दाखल झाले।